हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू परिवर्तन लर्निंग सेंटर. विद्यार्थी मित्र, मागच्या काही व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण 8वी एनएमएस चा जो इतिहासचे जवळपास 9 धड्याचे एमसीक्यू आपण इथं पाहिलेले आहेत आणि या लेक्चर व्हिडिओ मध्ये आपण या 10व्या धड्यावरचे पूर्ण एमसीक्यू आपण इथं बघणार आहोत. तर हा जो 10वा धडा आहे आपल्याकडे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, यामध्ये जे काही म्हणजे त्या धड्यावरती एमसीक्यू असतील आपल्या 8वी एनएमएस च्या बुक मध्ये ते सर्व आपण इथं बघणार आहोत. विद्यार्थी मित्र, चॅनलवर नवीन असता तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. चला वेळ न लावता सुरू करूया आपण आपल्या क्वेश्चनला. बघा, तर या ठिकाणी पहिला क्वेश्चन आपल्याला काय सांगितलेला आहे, तर पहिला क्वेश्चन मध्ये सांगितले की डॉट डॉट यांनी रामोशी बांधवांना संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले. तर या ठिकाणी कुणी रामोशी बांधवांना संघटित केलं आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं किंवा बंड पुकारलं, तर याचं उत्तर आहे आपल्याकडं ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके. आणि वासुदेव बळवंत फडके यांनी लहुजी वस्ता साळवे करून शस्त्रविद्या सुद्धा घेतलेली होती, हे पण तुम्हाला लक्षात असू द्या. त्यानंतर गटात बसणारा पर्याय निवडायचा आहे. प्लेग कमिशनर रँडचा वध करणारे कोण कोण होते? ठीक आहे, रँडचा वध करणारे चाफेकर बंधू होते, 3 भाऊ होते आणि त्यांचा सहकारी जो होता त्यांना सुद्धा त्यांच्यासोबत शिक्षा झाली होती. आता इथं बघा, दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर हे 3 जण सख्खे भाऊ होते आणि त्याचबरोबर या तिघांना फाशी तर झालीच झाली, त्यांचा जो सहकारी होता तो म्हणजे महादेव रानडे, याला सुद्धा त्यांच्यासोबत फाशी झाली. मग गटात बसणारा कुठला असणार आहे? महादेव रानडे. म्हणजे प्रश्न दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3. प्रश्न तिसरा, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्याशी संबंधित नसलेला घटक निवडा. ठीक आहे, माझी जन्मठेप यांनी हा आत्मचरित्र म्हणजे त्यांनीच लिहिलेला एक लेख आहे. अभिनव भारत हा सुद्धा त्यांच्या संबंधित आहे, गद्दर त्यांच्या संबंधित नाही. आणि 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक सुद्धा त्यांनीच लिहिलं, पण गद्दर जर बघितलं तर त्यांच्याशी संबंधित नाही, म्हणून या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 2 हे उत्तर असणार आहे. प्रश्न चौथा, संघटना व संघटक यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय निवडा. संघटना काय? अभिनव भारत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संबंधित आहे, म्हणून या ठिकाणी ई. नंतर अनुशीलन समिती, तर अनुशीलन समिती इथं बरं ठीक आहे, इंडिया हाऊस कडे बघू आपण. इंडिया हाऊस जर बघितलं तर इंडिया हाऊस इथं कुणाची संबंधित आहे? तर इंडिया हाऊस जर बघितलं आपण या ठिकाणी बारेंद्र कुमार घोषच्या संबंधित असेल का? पंडित श्यामजी कृष्ण. ठीक आहे, 1 मिनिट आपण याचं बघून घेऊया म्हणजे आपल्याकडून चुकीचं जायला नको. हा, तर विद्यार्थी मित्र बरोबर आहे. अभिनव भारत जर बघितलं स्वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंधित आहे आणि अनुशीलन समिती बघितलं हे बारेंद्र कुमार घोष यांच्याशी संबंधित असणार आहे. आता हे बारेंद्र कुमार घोष हे अरविंद कुमार घोष यांचे सख्खे भाऊ होते. ठीक आहे, तर त्यानंतर इंडिया हाऊस जर बघितलं आपण तर हे लाल हरदयाळ पंडित श्यामजी कृष्ण यांच्याशी संबंधित आहे, इथे येणार मोठा ई. आणि गदर जर बघितलं तर तो लाला हरदयाळ यांच्याशी संबंधित आहे, म्हणजे इथे येणार आ. तर इथं काय ई आ असं कुठं दिसतंय तुम्हाला? बघा, आता ऑप्शन नंबर 2 मध्ये पाहायला भेटते. ई आहे, अ आहे, ई आणि आ आहे. तर ऑप्शन नंबर 2 या प्रश्न चौथ्याचं उत्तर असणार. अरे यार, लाईट गेली. बट डोंट वरी विद्यार्थी मित्र, टेन्शन नका घेऊ, आपण एका मिनिटात याला चालू करूया. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओवरती राहा, याला लगेच आपण स्टार्ट करूया. डोंट वरी. ठीक आहे विद्यार्थी मित्र, लाईट आलेली आहे. मध्ये मध्ये एक वेळेस लाईट गेलती, पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आपला सिस्टम लय तगडा आहे. लाईट गेली तरी इन्व्हर्टर वरती सगळं चालू राहतंय, तुम्ही कंटिन्यू राहा फक्त. चौथा प्रश्न झाला आपला. चौथ्या प्रश्नाचं काय होतं आन्सर? 1 मिनिट. आन्सर होतं 2 नंबर 1 मिनिट. ठीक आहे, तर हा जो चौथा प्रश्न आहे याचा ऑप्शन नंबर 2 आहे. ठीक आहे, हे ऑप्शन नंबर 2. चला पुढे 5व्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न 5वा. ठीक आहे, बघा 5वा प्रश्न, खालीलपैकी योग्य अयोग्य विधाने ओळखा. आता या ठिकाणी काय बरोबर आणि काय चुकीचं विधान आहे हे आपल्याला ओळखायचंय. तर चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव हे धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे क्रांतिकारक होते. तर हे एकदम बरोबर आहे. ठीक आहे, हे काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर पुढचं वाक्य काय सांगितले आपल्याला की त्यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. तर हे सुद्धा या वाक्य बरोबर आहे. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी हा या संघटनेचा स्वतंत्र विभाग होता, हे सुद्धा बरोबर आहे. आणि या विभागाचे प्रमुख भगतसिंग होते. तर हे जो विभाग होता हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, हा विभागाचे जर नेतृत्व करणारे किंवा जो त्याचा जर विभाग प्रमुख म्हणलं तर भगतसिंग नव्हते, तर त्या ठिकाणी काय येणार? चंद्रशेखर आझाद. ठीक आहे, कोण होते? आझाद हे होते. त्यामुळे हे विधान चुकीचं असणार आहे. म्हणजे विधान नंबर 1, 2, 3 योग्य आणि 4 हा अयोग्य. ही कुठं दिसते तुम्हाला? बघा बरं, तर हे आपल्याला दिसतंय ऑप्शन नंबर 3 मध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 5व्याचा आन्सर असणार ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न 6वा, खालीलपैकी योग्य अयोग्य विधान ओळखायचं आहे. तर भगतसिंग व राजगुरू हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते. बरोबर आहे, हे पण सदस्य होते. त्यानंतर
त्याने सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले, बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर पुढे आहे भगतसिंग व राजगुरू यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. बघा भगतसिंग तर होता पण त्यासोबत राजगुरू नव्हता. या ठिकाणी एक वेगळा त्यांचा सदस्य सहकारी होता म्हणून हे ऑप्शन नंबर चुकीचा असणार आहे. त्यानंतर चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. लाहोरच्या तुरुंगात फाशी फक्त तिघांना देण्यात आलेली होती, त्यामध्ये चंद्रशेखर आझाद नव्हते म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी 6व्याचा आन्सर काय असणार, पहिलं आणि दुसरं योग्य आणि तिसरं आणि चौथं अयोग्य. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक असणार आहे 3. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7वा. तर 7व्या प्रश्न सांगले की जालियनवाला बाग हत्याकांडाचा जबाबदार असणाऱ्या ओडवायर यांचा वध इंग्लंडमध्ये टिंबटिंब यांनी केला. तर ओडवायरचा वध कुणी केला इंग्लंडमध्ये, तो म्हणजे सरदार उधमसिंग यांनी, आणि तो कधी केला, 1940 ला. ठीक आहे, काही काही तारखा सुद्धा जसं लक्षात राहतील त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर घटना व क्रांतिकारक यांच्या योग्य जोड्या जुळवा म्हणून सांगितलंय. तर हा बॉक्स आहे, या ठिकाणी प्ले कमिशनर रँडचा वध आपल्याला माहित आहे चाफेकर बंधू यांनी केलेला आहे. तर या ठिकाणी येणार चाफेकर बंधू. ठीक आहे, इथं ई. नंतर कलेक्टर जॅक्सनचा वध जर बघितला आपण तर अनंत कानोरे यांनी केला आहे, हा मोठा ई. अनंत कानोरे कोण होता, तर तो तुम्हाला माहित आहे. अनंत कानोरे हा एक युवक होता जो की सावरकरांच्या संघटनेशी संबंधित होता. त्यानंतर कर्जन वायली याचा वध या ठिकाणी कुणी केलेला आहे, आता ठीक आहे, आनंद कानेकर झालं. त्यानंतर प्ले कमिशनरचा वध चाफेकर बंधू यांनी केला, हे सुद्धा झालं. हा, पुन्हा मध्यवर्ती विधिमंडळावर बॉम्ब फेकला तो म्हणजे काय, भगतसिंग आणि बटुकेश्वर, हे सुद्धा बरोबर आहे, इथं येणार आ. आणि राहिलेलं काय मदनलाल धिंगरा यांनी काय केलं, कर्जन वायली यांचा वध केला, इथं येणार काय तर अशा प्रकारे हे इथं आपलं सोडून झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी बघा बटुकेश्वर दत्त हा होता. ठीक आहे, तो मागचा जो प्रश्न होता ना आपला, जो काय दिलतं, भगतसिंग आणि राजगुरू यांनी काय केलं, या ठिकाणी काय केला होता, मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकला होता असं दिलं होतं, ते चुकीचं होतं. तर मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकला तो म्हणजे या दोघांनी, भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी फेकला होता. ठीक आहे, तर या जोड्या जुळून घेऊ आपण. छोटा ई, मोठा ई, अ आणि आ. हे कुठे दिसतं तुम्हाला, पर्याय क्रमांक 1. छोटा ई, मोठा ई, अ आणि आ, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 7वा झाला. 8व्या प्रश्नाकडे जाऊया. तर बाबाराव सावरकर यांना झालेल्या शिक्षेचा बदला यासाठी टिंबटिंब या युवकाने नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला. आता सांगितलं अनंत लक्ष्मण कानोरे हा इथं होता बघा जोडीमध्ये, अनंत लक्ष्मण कानोरे. तिथं पूर्ण नाव दिले, इथं फक्त अनंत कानोरे नाव आणि आडनाव दिले. तर अनंत कानोरेने नाशिकच्या कलेक्टरचा वध केला. ठीक आहे, वध केला म्हणजे डायरेक्ट खतम. ठीक आहे, बाय बाय. पुढे काय दिलं, 1938 साली मुंबई येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, तर हे होते स्वातंत्र्यवीर सावरकर. ठीक आहे, बंगालमधील अनुशीलन समितीचे प्रमुख टिंबटिंब होते. आता बंगालमध्ये जे अनुशीलन समिती होती त्याचे प्रमुख होते बारेंद्र कुमार घोष, आणि हे बारेंद्र कुमार घोष अरविंद कुमार घोषचे सख्खे भाऊ होते, बंधू होते. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथे टिंबटिंब ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली, ती म्हणजे मित्रमेळा. ठीक आहे, मित्रमेळा या संघटनेला नंतर 4 वर्षानंतर 1904 मध्ये त्यांनी नाव बदललं आणि त्याचं नाव झालं अभिनव भारत. ठीक आहे, ते अभिनव भारत सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंधित आहे. चला 12 प्रश्न झाले, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 13. तर प्रश्न क्रमांक 13, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये टिंबटिंब यांची स्थापना केली. लंडनमध्ये त्यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली होती, आणि इंडिया हाऊस काय होतं तुम्हाला माहित आहे. तर इंडिया हाऊस हे आपल्या भारतातल्या लोकांना एक स्कॉलरशिप देत होते इंग्लंडमध्ये जाऊन शिकण्यासाठी, लंडनमध्ये जाऊन शिकण्यासाठी. ठीक आहे, तर इंडिया हाऊसची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 13चा ऑप्शन नंबर 1. नंतर पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा. आता बघा चितगाव शस्त्रागारावरील हल्ला, हा चितगाव शस्त्रागारावरील हल्ला 1930 ला झालेला होता. त्यानंतर काकोरी कट, हा काकोरी कट 1925 ला झालेला आहे. काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना 1915 ला झालेली आहे. आणि रँडचा वध 1897 ला झालेला आहे. ठीक आहे, तर ही घटना आहे, या घटनेचा तुम्हाला कालानुक्रम लावायचा आहे. तर सगळ्यात अगोदर कुठली घटना झाली ती म्हणजे 1897, म्हणजे काय येणार, घ येणार. त्यानंतर 1915 ग येणार. त्यानंतर काकोरी कट 1925 ख येणार, आणि शेवटी क. तर इथं उलट क ख ग ग म्हणजे असा बघा, इथं कुठे दिसतंय ऑप्शन नंबर 4 मध्ये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. पुढे प्रश्न 15वा, इंडिया हाऊसशी संबंधित खालील योग्य अयोग्य विधान ओळखायचे तुम्हाला. तर या इंडिया हाऊस मध्ये हे दिल्ली येथील महत्वाचे मदत केंद्र आहे, ते चुकीचं आहे. हे दिल्ली येथे नव्हतं, तर हे कुठं होतं, लंडनला होतं. ठीक आहे, लंडनला होतं. आता पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी त्याची स्थापना केली होती, हे वाक्य एकदम बरोबर आहे, त्यांनी स्थापना केली होती.
या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जात होती, स्कॉलरशिप भेटायची, बरोबर आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना यांना अशी शिष्यवृत्ती मिळालेली होती, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे विधान 1, 2, 3 योग्य आणि ऑप्शन नंबर जे आहे विधान 1 आहे चुकीचं आहे. हे कुठे भेटते बघा तुम्हाला, तर पर्याय 1 अयोग्य आणि 1, 3, 4 योग्य, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे 15व्याचं. पण आता ऑप्शन आपण जाऊया प्रश्न क्रमांक 16व्याकडं. प्रश्न 16वा, गदर संघटनेविषयी खालील योग्य अयोग्य विधान ओळखायचे. तर गदर ही क्रांतिकारक संघटना होती, हा हे बरोबर आहे, गदर ही क्रांतिकारक संघटना होती. अमेरिका व कॅनडातील भारतीयांनी या संघटनेची स्थापना केली, हे सुद्धा वाक्य एकदम बरोबर आहे. त्यानंतर गदर या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांतीचा संदेश गदरने आपल्याला दिला होता, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी दिलेले सर्वच पर्याय कसे आहेत, योग्य आहेत. तर ऑप्शन मध्ये सर्व पर्याय योग्य असणारा पर्याय क्रमांक 4 असणार आहे. म्हणजे या प्रश्न 16व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4. पुढे जाऊ प्रश्न 17व्याकडे. खालील घटना कोणत्या नावाने ओळखली जाते ते ओळखायचं आपल्याला. आता क्रांती कार्यासाठी पैसे जमवण्यासाठी रेल्वेतून जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट कुणी केली, तर ते बरेच जणांनी मिळून केली आणि त्याला आपण काकोरी कट या नावाने ओळखला जातो. तर 17व्याचा ऑप्शन नंबर 1. आता चुकीचा घटक ओळखायचा आहे. गदर संघटनेचे प्रमुख नेते, प्रमुख नेत्यामध्ये सांगितले आपल्याला डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे. अरे याचे नेतेचं एकच दिले, पर्याय बाकीचे दिले ना. ठीक आहे, हा चुकून प्रश्नाचे ऑप्शन आपल्याला द्यायचे राहिलेले होते, तर या आपण बघूया नंतर ऑप्शनचा. प्रश्न 18वा पेंडिंग मध्ये राहू द्या, नंतर बघू आपण त्याला. आता खालीलपैकी चुकीचे विधान ओळखायचंय. चाफेकर बंधूने रँड यांचा वध केला, अगदी बरोबर आहे. त्यानंतर वांचेर या क्रांतिकारकाने ऍश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार मारले, बरोबर आहे. प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्डला गोळी घातली, हा बघा, प्रफुल्ल चाकीने किंग्सफोर्डला गोळी नाही घातली, बॉम्ब टाकला होता. पण बाय चान्स किंग्सफोर्ड हा तिथं काय केला, वाचला. त्यांनी बॉम्ब टाकला दुसऱ्याच गाडीवर, तो दुसऱ्याच गाडीमध्ये होता आणि चुकीच्या गाडीवर बॉम्ब टाकल्यामुळे तिथल्या 2 महिला ज्या होत्या, ज्या स्त्रिया ज्या होत्या, तिथं मृत्युमुखी पडल्या होत्या. ठीक आहे, म्हणून हा तिसरा चुकीचा असणार आहे. आणि रासबिहारी बोस यांनी व्हाईसरॉय लॉर्ड हॉर्डिंग्स वरती बॉम्ब टाकला होता, पण या ठिकाणी लॉर्ड हॉर्डिंग सुद्धा बचावला. ठीक आहे, तो सुद्धा तिथून बचावला, बॉम्ब टाकला तरी पण, आणि मग रासबिहारी बोस तिथून दुसऱ्या देशामध्ये निघून गेले, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. तर विधान 1, 2, 4 योग्य आहे आणि विधान 3 हे चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्याय बघायचे, त्याचे पर्याय पर्याय पर्याय, म्हणजे हा एक चुकीचा आहे, म्हणजे हा त्याचा आन्सर असणार. ठीक आहे, तर हा आन्सर आहे ऑप्शन 3 असणार. चला प्रश्न 20 कडे जाऊ आता आपण. 20वा प्रश्न काय सांगलाय की नाव ओळखायचंय. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी स्थापन केलेली संघटना, यांनी सगळ्यांनी मिळून स्थापन केली एक संघटना, ती म्हणजे हिंदुस्थान असोसिएशन रिपब्लिकन असोसिएशन. ठीक आहे, हिंदुस्थान, एक मिनिट, प्रश्न होता आपला काय, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन याची स्थापना केली सगळ्यांनी मिळून. आणि नंतर प्रश्न 21वा, चंद्रशेखर आझाद हे खालीलपैकी कोणत्या विभागाचे प्रमुख होते. तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या विभागाचे ते काय होते, प्रमुख होते. तर आर्मी नाव कुठे दिसतं, इथं, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. आता चितगाव शस्त्रागारावर हल्ला करून शस्त्रास्त्रे लुटण्याच्या मोहिमेचे नेतृत्व कुणी केलं होतं, ते म्हणजे सूर्यसेन यांनी याचं नेतृत्व केलेलं होतं. ठीक आहे, अशा प्रकारे या धड्यावरती असणारे आपण एकूण 22 प्रश्न इथं सोडवलेले आहेत. विद्यार्थी मित्र, तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स आवडत असतील तर कमेंट मध्ये सांगा की येस सर, असे व्हिडिओ लेक्चर तुम्ही कंटिन्युअसली पुढे ठेवा आमच्या भूगोलसाठी सुद्धा. तर तुमचा भूगोल सुद्धा मी इथं फ्रीली तुम्हाला युट्यूब चॅनलवरती करून देणार आहे. आणि युट्यूब चॅनलवर तुम्ही आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडल्या व्हिडिओ तुम्हाला मिळून जाणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र, इथं आपण थांबूया. धन्यवाद.